ठाण्यात मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात भर पावसात प्रतिकात्मक आंदोलन केले। पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेत महानगर संघटक महेश कदम यांनी नाट्यमय पद्धतीने निषेध नोंदवला। यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाळ्यापूर्वी आवश्यक वृक्षछाटणी न केल्यामुळेच शहरात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। बघा, याचा अर्थ उभ्या ठाणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला हे कळून येतं की ह्या महानगरपालिकेचा किती भोंगळ कारभार आहे। वेळोवेळी या पावसाळ्याआधी ह्या लोकांनी आश्वासनं आणि ह्या सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना आश्वासित केलेलं की कुठेही नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही, कुठेही नाहक त्रास होणार नाही, कुठेही झाडं पडणार नाही। पण जर का आपण बघितलं आणि आपल्याच माध्यमातून लोकांना कळतंय की वेळोवेळी ही झाडं पडतायत, लोकांचं नुकसान होतंय, लोकांच्या गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय। सगळे नाले सफाईचा जो काही त्यांनी सांगितलेलं, आश्वासित केलेलं, ते सगळे नाले तसे भरलेले आहेत। याचा अर्थ खूप स्पष्ट आहे। जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतंय आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाड आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं। कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले आहेत तो असा आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते, इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये, प्रभागामध्ये होत नाही। आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे। आम्ही आज निषेधार्थ महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन तर देणारच आहोत, पण आज जे आम्ही प्रतिकात्मक ह्या इकडे आमचे शहर संघटक जे महेश कदम जे ते झाडाच्या स्वरूपात इकडे आलेले आहेत। आम्ही फांदी छाटणं म्हणजे लोकांना दाखवायचं होतं, या महानगरपालिकेचे डोळे उघडायचे होते की झाड पडल्यानंतर तुम्ही छाटणी करता, पण झाड जेव्हा होतं ह्या पावसाळ्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते काम तुमच्याकडनं घडत नाही। मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्वतःची जबाबदारी कशी झटकायची हे या सत्ताधाऱ्यांकडनं आपल्याला कळून येतं आणि म्हणून आजचा हा निषेध मोर्चा।